नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी लेखक सागर भालेकर माझ्या वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत। आज मी तुम्हाला माझी एक कथा वाचून दाखवणार आहे। त्या कथेचे नाव आहे नात्यांचा खून। तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जे नवीन श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून माझ्या नवीन कथा ज्या मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। नात्यांचा खून। मिस्टर देशपांडे हे एक प्रसिद्ध व्यक्ती। देशपांडे यांनी आपल्या मुंबईमधील वाड्यामध्ये स्वतःच्या 90व्या वाढदिवसाबद्दल सर्व कुटुंबियांना आमंत्रित केले होते। देशपांडे यांची एकूण मालमत्ता जवळपास 400 करोड, पण पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी ते स्वतःच्या घरात मृत अवस्थेत सापडलेले दिसले। पोलिसांना असा विश्वास होता की ही आत्महत्या नसून एक खूनच आहे। या केसची इन्व्हेस्टिगेशन करण्यास इन्स्पेक्टर खरात हे देशपांडे यांच्या मुंबईमधील वाड्यात आले। प्रथम त्यांनी नोकर गोपी ह्याची कसून चौकशी केली आणि कसून केलेल्या चौकशीत त्यांना असे आढळून आले, नोकर गोपी रोज सकाळी देशपांडे साहेबांना चहा आणि बिस्किटे द्यायला त्यांच्या खोलीत जात असे। पण त्या दिवशी नोकर गोपीला साहेब जमिनीवर मृत अवस्थेत पडलेले दिसले, म्हणून त्याने बाई साहेबांना आवाज दिला। दोघांनी जेव्हा पाहिले तेव्हा प्रथम ते दोघेही घाबरले, पण त्यांच्या बाजूला एक इन्सुलिन पडलं होतं। नोकराबद्दल बोलायचं झालं तर त्याला हा खूनच वाटत होता, आत्महत्या तर ते करणारच नाही। नंतर इन्स्पेक्टर खरात आपला दुसरा उमेदवार म्हणून देशपांडे यांची मुलगी मिसेस राऊत हिची चौकशीसाठी निवड करतात। त्यात असे आढळते मिसेस राऊत आणि त्यांचे पती यांचे जवळजवळ 30 वर्षापूर्वी त्यांच्या विरोधात जाऊन लग्न झाले होते। त्या दोघांनीही प्रेमविवाह केला होता, पण नंतर काही कालांतराने त्यांनी तो वाडा सोडला आणि बदलापूरला जाऊन राहू लागले। देशपांडे यांना दोघांचे त्यांच्या वाड्यावर राहणे पसंत नव्हते। काही वर्षानंतर देशपांडे साहेबांनी त्यांच्याशी बोलणे चालू केले आणि त्यांच्या नात्यालाही त्यांनी पसंती दिली। स्वतः देशपांडे साहेब आमंत्रण देण्यास त्यांच्या बदलापूरच्या घरी गेले होते। घरी गेल्यानंतर इन्स्पेक्टर खरात परत हत्येची कथा रिवाइंड करतात। मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या हातात असलेले इन्सुलिनचा रंग हा वेगळ्या पद्धतीने जाणवला। नॉर्मली इन्सुलिनचा रंग व्हाईट असतो, पण त्यांना देण्यात आलेले इन्सुलिनचा रंग हा हिरवा दिसत होता। पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर समजेल असे मनातल्या मनात इन्स्पेक्टर खरात पुटपुटतात। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच इन्स्पेक्टर खरात आणि त्यांचे सहकारी वाड्यावर पोहोचतात आणि चौकशीला चालू करतात। आता मिस्टर राऊत यांची चौकशी करायला सुरुवात करतात। मिस्टर राऊत यांची चौकशी करतात तेव्हा असे समजते की पार्टीच्या दिवशी देशपांडे साहेबांनी मिस्टर राऊत यांना केबिनमध्ये बोलावून घेतले होते। तेव्हा त्यांना असे समजते की त्यांचे आणि मिस रेश्मा या दोघांमध्ये प्रेम संबंध आहेत। तेव्हा त्या दोघांमध्ये थोडी बाचाबाची झाली आणि मिस्टर राऊत यांनी देशपांडे साहेबांना मारण्याची धमकी दिली। काही लोकांकडून इन्स्पेक्टर खरात यांना त्यांचा नातू आदित्य राऊत ह्याच्याबद्दलही समजले। देशपांडे साहेबांचा नातू आदित्य राऊत हा मात्र पार्टीच्या दिवशी गायब होता। त्याचे असे म्हणणे होते की तो मित्राला एअरपोर्टवर सोडण्यास जात होता, त्यामुळे तो पार्टी एन्जॉय करू शकला नाही। आदित्यचे असे म्हणणे होते की त्या दिवशी आजोबांचा मूड खूप खराब होता। त्यांना भेटण्यास जेव्हा आदित्य गेला तेव्हा ते त्याच्यावरही खूप भडकले। थोड्या वेळाने इन्स्पेक्टर खरात यांना डॉक्टर किशोर यांचा फोन येतो आणि डॉक्टर किशोर हे इन्स्पेक्टर खरात यांना तातडीने
फॉरेन्सिक लॅबमध्ये बोलावतात. डॉक्टर किशोर यांनी इन्स्पेक्टर खरात यांना तातडीने बोलावून घेतले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हत्याच केली आहे आणि त्यांना इन्सुलिनमध्ये विष देऊन मारले आहे. विषाचा ओव्हरडोस जास्त झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे अशा व्यक्तीने केले आहे ज्याला यासंबंधी जास्त माहिती आहे. दुसऱ्या दिवशी वकील मिस्टर देशपांडे यांचे मृत्यूपत्र सगळ्यांसमोर सादर करतात आणि त्यामध्ये एक आश्चर्यजनक बाब म्हणजे सर्व मालमत्ता त्यांनी मिसेस पाठारे यांच्या नावावर केली होती. यामुळे कुटुंबामध्ये मतभेद होतात आणि सगळे जोरात एकमेकांवर ओरडू लागतात. इन्स्पेक्टर खरात तिकडे येतात तेव्हा सर्वजण शांत होतात. सगळ्यांचे म्हणणे असे होते की हे चुकीचे आहे. आम्ही सगळे असताना मालमत्ता अनोळखी व्यक्तीच्या नावे आम्हाला पटत नाही. आम्ही या गोष्टीचा विरोध करत आहोत. त्यासाठी आम्ही कोर्टात जाण्याची तयारी ठेवू. आता मात्र इन्स्पेक्टर खरात मिसेस पाठारेबाई म्हणजे मिस्टर देशपांडे यांची असिस्टंट यांची चौकशी करतात. तेव्हा त्या सांगतात की एका आठवड्यापूर्वी मिस्टर देशपांडे यांनी इच्छा बदललेली होती आणि त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं आणि सगळी मालमत्ता माझ्या नावावर त्यांनी केली होती. तसं त्यांनी मृत्यूपत्रात लिहिलं होतं. त्यांनी माझ्या नावावर मालमत्ता का केली त्याबद्दल मला काहीही कल्पना नाही. मिसेस पाठारे यांच्या पायाखालची जमीन सरकते. काय होतंय त्यांना काहीच कळत नाही. संपूर्ण कुटुंब आणि इन्स्पेक्टर खरात त्यांच्याकडे पाहू लागतात. अशामध्ये सगळं कुटुंब त्यांच्याकडे धावून येतात. तेव्हाच आदित्य देशपांडे मिसेस पाठारे यांना आपल्या गाडीत लिफ्ट देतो आणि ते दोघे एका हॉटेलमध्ये येतात. आदित्य राऊत त्यांना हा विश्वास देतो की मी या बाबतीत तुमची जरूर मदत करेन, पण आजोबांनी सर्व मालमत्ता तुमच्या नावावर करण्याचे काहीतरी कारण असेल. मी माझ्या आजोबांच्या खूप जवळ होतो. ते गेल्याचं दुःख सगळ्यांपेक्षा जास्त मला झालं आहे. बाकी सर्वांनी पैशांसाठी नाती जोडली होती. ज्याने कोणी पण माझ्या आजोबांचा खून केला असेल त्याला मी जिवंत नाही सोडणार. माझे आजोबा आत्महत्या तर करूच शकत नाही. तेव्हा पाठारेबाई म्हणतात, पार्टी झाल्यानंतर मी मिस्टर देशपांडे यांच्या रूममध्ये गेले होते. तेव्हा त्यांना आधीच इन्सुलिन देण्यात आलं होतं आणि त्यांनी मला परत इन्सुलिन द्यायला सांगितलं. जेव्हा मी इन्सुलिन बघितलं तेव्हा त्या इन्सुलिन हिरव्या रंगाचं होतं. मला थोडं अजीब वाटलं. नेहमीच मी माझ्या बॅगेमध्ये एक्स्ट्रा इन्सुलिन ठेवून देते, पण कोणास जाणे त्या दिवशी माझ्या बॅगेमध्ये इन्सुलिन सापडलं नाही. तेव्हा मिस्टर देशपांडे यांनी मला जशी आहे तशीच जायला सांगितलं आणि तेव्हाच मिसेस राऊत यांनी आतून मिस्टर देशपांडे यांना हाक दिली. मी खूप घाबरली आणि मी खिडकीतून पाईपने खाली गेली आणि थेट माझ्या घरी गेली. आदित्य राऊत थोड्या वेळाने मिसेस पाठारे यांच्या मोबाईलवर एक SMS पाठवतो. त्यात लिहितो की तुम्ही सावरकर रोडवर एक जुना पडका वाडा आहे, तिथे येऊन मला भेट द्या. मी तुमचे सर्व संभाषण रेकॉर्ड केले आहे, त्यामुळे जर तुम्ही नाही आलात तर मी ही ऑडिओ क्लिप पोलिसांना देईन. तेव्हा त्यांचा पूर्ण संशय हा तुमच्यावर जाईल. तेव्हा लवकरात लवकर या आणि काही चालबाजी नको. मिसेस पाठारे त्या वाड्यामध्ये जातात. इथे इन्स्पेक्टर खरात यांना फॉरेन्सिक लॅबमधून फोन येतो. इथे डॉक्टरांना पुरावे मिळतात. त्यांच्या ब्लड रिपोर्टमध्ये अजून एका व्यक्तीचा ब्लड आहे, म्हणजे इन्सुलिनचा 2दा वापर झाला आहे असे डॉक्टर किशोर सांगतात. आरोपीने एक चूक केली आहे, ती म्हणजे त्याने प्रथम इन्सुलिनचा वापर स्वतःवर केला आहे. त्यानंतर त्याने तेच इन्सुलिन मध्ये विष भरून मिस्टर देशपांडे यांना देण्यात आलं. मला सर्वांचं रक्त घेऊन ह्याच्याशी मॅच करावं लागेल असं मत व्यक्त करतात. इथे इन्स्पेक्टर खरात घरी येऊन सर्वांना ही बातमी सांगतात, पण त्यांना पाठारे मॅडम कुठेच दिसत नाही. तेव्हा ते नोकर गोपीला विचारतात. तेव्हा नोकर गोपी म्हणतो, साहेब त्या थोड्या चिंतित होत्या. मी त्यांना विचारलं तेव्हा मला म्हणाले सावरकर रोडवर एक पडका वाडा आहे, तिथे जात आहे, मात्र कोणाला सांगू नकोस म्हणून. इन्स्पेक्टर खरात तिथं पोहोचतात आणि पाठारे मॅडमला आदित्यच्या तावडीतून सुटका करतात. आदित्य राऊतला पकडून घरी आणतात.
सर्वांची टेस्ट करण्यात येते आणि आदित्यच्या ब्लडशी मॅच होतं. आदित्य पळताना इन्स्पेक्टर खरात त्याला पकडतात आणि इन्स्पेक्टर खरात ह्यांना खुनी सापडतो. तेच ते आदित्यला विचारतात, का खून केलास? त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. यावर आदित्य राऊत म्हणतो, माझ्या नावावर त्यांनी अर्धी मालमत्ता केली होती, पण मी लहान वयातच ड्रग्स आणि दारूच्या आहारी गेलो आणि त्यांचा विश्वास माझ्यावरचा उडून गेला. पार्टीमध्ये आमच्या दोघांमध्ये भांडण झालं होतं आणि मी दारूच्या नशेत होतो, म्हणून मी तिकडून रागाने पार्टीमध्येच सोडून गेलो. पण बाहेरून माझं सर्वांवर लक्ष होतं. पार्टी संपण्या अगोदर मला आजोबांच्या रूममध्ये जाताना दिसले. एकटेच होते तेव्हा मी ही संधी साधली त्यांना मारण्याची. कोणाला संशय येऊ नये म्हणून मी चेहऱ्यावर मास्क बांधलं. प्रथम आमच्या दोघांमध्ये झुजाझूज झाली. तेव्हा थोडंसं इन्सुलिन मला टोचलं. मी एक लॅब असिस्टंट असल्याकारणाने मी माझ्यावर अँटीबायोटिक घेतलं. त्यामुळे मला विषबाधा झाली नाही आणि नंतर आजोबांना इन्सुलिन टोचली. तेव्हाच तिकडे पाठारे मॅडम आल्या आणि मी तिथून निघून गेलो. हो, मी कबूल करतो, मीच खून केला आहे ते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली ही कथा? जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा आणि वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.